Hello my dear students. Now see, today we are going to study practice set 2.1 and question number 4. Okay. Now see here, see figure and find RP and PS. That means we have to find this RP and this PS. These two sides we have to find using the information given in triangle PSR. Now see, what is the information given in this triangle? आता या ट्रायंगल मध्ये काही माहिती दिली ती वापरायची आणि ह्या दोन साइड फाइंड करायच्या. अगदी सिंपल आहे बघा. हा 30 दिलाय, हा 90 दिलाय. मग 30 आणि 90 ट्रायंगलची सम किती असते 180. त्यातला 30 आणि हा 90 गेला म्हणजेच 120 गेला. उरला किती हा 60 म्हणजेच हा रिमेनिंग अँगल 60. ते पहिलं आपण सांगून देऊ इथे. इथे बघा, इन ट्रायंगल PSR या PSR मध्ये एंगल P 30, एंगल P आहे 30, एंगल एंगल S 90. देयरफॉर इथे म्हणू आपण देयरफॉर उरलेला हा R, एंगल R इज इक्वल टू हा उरलेला एंगल R, हा 30 हा 90 म्हटलं हा उरलेला ऑटोमॅटिक किती होईल 60. दॅट इज रिमेनिंग एंगल. Now this is remaining angle. Now see, आता तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे बघा. तुम्हाला 9th ला 30 60 90 डिग्री ट्रायंगल थेरम होतं बघा. त्याचं काय असतं, 30 च्या ऑपोजिट वाली साइड बघा. इथे आपण घेऊया 30 च्या समोरची ऑपोजिट कोणती, ही समोरची SR. इथे म्हणायचं SR इज इक्वल्स टू SR काय, पहिलं आपण हे सांगू, ट्रायंगल PSR कोणता ट्रायंगल आहे 30 60 90 चा ट्रायंगल बघा. मग आता 30 च्या ऑपोजिट वाली कोण आहे SR. देयरफॉर SR बघा, ही SR कोणाच्या 30 च्या समोरची, ही या हायपोच्या 30 च्या समोरची साइड हायपोटेनसच्या किती पट असते, या हायपोटेनसच्या किती पट असते ही, तर 1/2 टाइम्स असते. लक्षात ठेवायचं नेहमी 30 च्या समोरची जी असते ती हायपोटेनसच्या हाफ असते. हायपोटेनसला हाफ ने मल्टिप्लाय केलं तर 30 च्या ऑपोजिट मिळते. इथे लिहून घेऊ आपण साइड ऑपोजिट टू 30 डिग्री. मग इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू आपण. SR किती, ही 6, इथे दिली 6, 1/2 इंटू हा PR जसाच्या तसा, तो इकडे डिवाइड इकडे मल्टिप्लाय, 6 इंटू 2 इज इक्वल्स टू PR. देयरफॉर PR 6 2 चा 12. PR किती आलं, ही PR किती मिळाली आता 12. तिथे घेऊ आपण. कळतंय का बघा, आताच काय सांगितलं मी, 30 च्या समोरची जी साइड असते ही, ती या हायपोच्या अर्धी असते, हाफ असते. ही 12 ते ही 6, हिच्या दुप्पट ही, हिच्या हाफ ही. ओके. आता 60 च्या समोरची साइड बघा PS. इथे म्हणू आपण PS. नाव PS इज इक्वल्स टू बघा, ही 60 च्या समोरची ही PS इज इक्वल्स टू डॅश डॅश टाइम्स ऑफ PR. हायपोटेनसच्या किती पट असते बघा, हायपोच्या किती टाइम्स असते, तर जशी ही 1/2 टाइम्स असते ही, तशी ही असते √3/2 टाइम्स. लक्षात ठेवा, 30 च्या ऑपोजिट असेल तर हाफ ऑफ द हायपोटेनस, 60 च्या ऑपोजिट असेल तर √3/2 इंटू हायपोटेनस. इथे म्हणूया आपण साइड ऑपोजिट टू 60 डिग्री. आता ह्याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. PS इज इक्वल्स टू बघा, PS इज इक्वल्स टू √3/2 इंटू PR. √3/2 इंटू PR किती बघा, PR इज 12. इथे घ्या 12, 2 1 जा 2 6 जा म्हणजे 6 इंटू √3, 6√3. म्हणजेच आपल्याला काय मिळाली, PS इज इक्वल्स टू 6√3. PS किती मिळाली, PS इज इक्वल्स टू 6√3. ही जी आली ती इथे कळलं. त्याला फार झालं तुम्ही इथे युनिट्स म्हणा, 6√3 युनिट्स. कळलं. नेहमी लक्षात ठेवायचं 30 च्या ऑपोजिट
हायपोच्या किती असते 1/2 इंटू हायपोटेनस. 30च्या समोरची हाफ ऑफ द हायपोटेनस म्हणजे हाफ इंटू हायपोटेनस. 60च्या ऑपोजिट म्हटलं की √3/2 इंटू हायपोटेनस. आणि 45च्या ऑपोजिट वाली मग ती काय असते 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. हे कसं पहिलं 30च्या ऑपोजिट कशी 1/2 इंटू हायपोटेनस, तसं 45च्या ऑपोजिट वाली काय असते 1/2 च्या ऐवजी √2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. म्हणजे हायपोटेनसला कशाने मल्टिप्लाय करायचं 1/√2 ने. ते मल्टिप्लाय केल्यावर जी मिळते दॅट इज साइड ऑपोजिट टू 45 डिग्री. ओके. आता बघा नेक्स्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉर फाइंडिंग AB अँड BC. लक्षात घ्या फॉर फाइंडिंग AB अँड BC. AB आणि BC फाइंड करायचा. ही AB आणि BC विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन. कोणत्या इन्फॉर्मेशन नुसार? ही जी दिलेली माहिती आहे त्याच्यानुसार. कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. ही खालची ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची. खूप सिंपल आहे बघा. ऍक्टिव्हिटी दिलेली आहे 2 मार्कांना टाकतात ते ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. ओके. आता बघा हे दोन ही आणि ही साइड इक्वल दिले ह्या दोन. एक गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे जर ट्रायंगलच्या 2 साइड इक्वल असतील ह्या 2 साइड तर त्यांच्या समोरचे अँगल सुद्धा इक्वल. म्हणजे जर ह्या दोघी इक्वल हिच्या समोरचा हा अँगल आणि हिच्या समोरचा हा अँगल हे दोन अँगल इक्वल हा आणि हा हे दोन्ही अँगल इक्वल आणि त्यातला एक 90. लक्षात घ्या बरं का हा 90 उरले किती 90. ट्रायंगलची सम किती असते ट्रायंगलच्या अँगलची सम किती 180. 180तला हा 90 गेला उरला किती 90. 90 मध्ये दोन इक्वल म्हणजेच काय हा 45 आणि हा सुद्धा 45. कळतंय ना. मग आता बघा AB इक्वल्स टू BC. हे AB आणि BC इक्वल का बरं गिवन त्यांनी दाखवले हे दोन. इथे ह्याला 2 मार्क दिले म्हणजे इक्वल. इथे म्हणायचं गिवन. कशानं लिहिलं आपण गिवनने. आता AB इक्वल्स टू BC बघा. मग AB इज इक्वल्स टू BC ह्या दोन्ही इक्वल आहे. पण हे कशाचे इक्वल कशाच्या ऑपोजिट साइड आहेत बघा बरं. अरे ही काय ही 45 हा अँगल आणि हा सुद्धा 45. 45 समोरची ही BC आणि ह्या 45 समोरची AB. दोन्ही पण कशाच्या समोरचे आहेत. ही पण 45 समोरची आणि ही सुद्धा ऑपोजिट टू 45. दोन्ही 45च्या समोरच्या म्हणून ते इक्वल. दोन्ही सेम अँगलच्या समोरच्या साइड म्हणून ते इक्वल. आणि किती टाइम्स ऑफ हायपोटेनस. AC हा हायपोटेनस. हायपोटेनसच्या किती टाइम्स असतात. जसं 30च्या ऑपोजिट काय असते हाफ ऑफ हायपोटेनस. 60च्या ऑपोजिट काय असते √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. तसं 45च्या ऑपोजिट करेक्ट 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. 1/√2 इंटू हायपोटेनस. मग हा 1/√2 इथे घेतला 1/√2 इंटू हायपोटेनस. हायपोटेनस AC किती दिलाय √8 तो इथे घेऊन टाकला. आता बघा इथे हा 1/√2 जसाच्या तसा. पण आता ह्या 8ला काय केलं बघा √8 म्हणजेच काय असतं 8 म्हणजे 4 2 जा 8 4 इंटू 2 बरोबर आहे. हा 4 रूटच्या बाहेर निघू शकतो म्हणजे त्याचा काय येईल 2. रूटच्या बाहेर आला 2 आणि आतमध्ये कोण फसला √2. हा आला 2√2. मग हा 2√2 इथे दिलाय बघा त्यांनी. ह्या √8ला असं लिहिलं 2√2 म्हणजे 4 बाहेर आला आणि 2 आतमध्ये. मग 2√2 √8ला असं लिहिलं. त्यातला हा √2ला √2 कॅन्सल झाला. हा खाली हा वर न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल आणि मग 2 1 चा फायनली 2 उरला. आलं लक्षात बाळांनो. चला पटपट कॉपी करा बरं. Now see this question. Find the side and perimeter of a square whose diagonal is 10 cm. बघा आता बाळांनो त्यांनी काय म्हटलंय की हा स्क्वेअर आहे. स्क्वेअरच्या सगळ्या साइड कशा असतात 1 2 3 4 ह्या सगळ्या इक्वल असतात. ही जर 5 असेल 5 सगळ्याच 5. ही जर 6 सगळ्यात 6. ओके. आणि मग आपल्याला आता इथे हा डायगोनल दिलाय 10 म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला हा काय घ्यावा लागेल x. तर ही सुद्धा x. आपण एक अशी अज्युम करूया कन्सिडर करूया एक साइड x मानली. आता किती सिंपल होईल बघा. आपण ह्याला काय करू पायथागोरस थेरम वापरू. मग पायथागोरस ते बघा ही x आणि ही 10 हिचा स्क्वेअर AC² = d² + d². पायथागोरस वापरलं तुम्हाला आपल्याला x मिळून जातो. ह्या x ची व्हॅल्यू जी येईल आपल्याला काय विचारलं त्यांनी फाइंड द साइड मिळाली. आणि दुसरं पेरिमीटर काय येईल. मग याची पेरिमीटर कशी काढणार. ती साइड जी तिला 4 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 4 इंटू धिस साइड झालं पेरिमीटर. जमेल का बघा बरं. लक्षात येईल का. तुम्ही एकतर इथे पायथागोरस वापरून हे x ची व्हॅल्यू काढायची आणि त्याला 4 ने मल्टिप्लाय केले की पूर्ण मिळतं. हे पहिलं. किंवा दुसरं आणखी काय दुसऱ्या पद्धतीने पण सोडवता येईल. ह्या 2 साइड इक्वल म्हणजे हा 45 डिग्री 45 90. ओके. 45 90 डिग्री झालं हे. त्याच्यात 45 90 चा थेरम वापरायचा म्हणजेच
या हायपोच्या किती टाइम्स 1/√2 टाइम्स ही असेल, ही मिळाली की त्याला 4 ने मल्टिप्लाय केलं तर पेरिमीटर मिळते. ओके, हे तुम्ही ट्राय करायचं. चला पटपट कॉपी करून घ्या. नाउ सी दिस क्वेश्चन. In this question, in figure, DFE is equals to 90. See, DFE, this angle is equals to 90 degree given. जे हा angle 90 दिलाय. FG is perpendicular to ED. FG perpendicular to ED. या ED ला हा FG perpendicular म्हणजे बघा 90 डिग्री इथून परत 90 म्हणजे बघा 90 च्या घरातनं निघाला इथून 90 तनं निघाला परत 90 करतोय. असा कोण असतो जो 90 तनं निघतो परत 90 करतो? तो असतो जॉमेट्रिक मीन. आठवतंय ना, 90 मधून निघाला परत 90 डिग्री केला. आपण म्हणतो ना जीना 90 डिग्री, मरणा 90 डिग्री, म्हणजे 90तच त्याचा जन्म आणि 90तच मृत्यू. तो कोण? जॉमेट्रिक मीन. ओके, आता बघा, आता आपल्याला काय करायचंय? फर्स्ट EG हा EG जो आहे EG फाइंड करायचा. किती सिंपल आहे बघा. ह्याचा स्क्वेअर ह्या FG चा स्क्वेअर इज इक्वल्स टू धिस इंटू धिस, हे दोन तुकड्यांचं प्रॉडक्ट. कळतंय ना? मग आता इथे पहिले हे सांगावं लागेल. काय? फर्स्ट आपल्याला EG फाइंड करायचंय ना पहिलं. त्यासाठी आपण काय करूया? इन ट्रायंगल DFE, इन ट्रायंगल DFE बघा DFE मध्ये अँगल हे सांगावं लागेल ना, अँगल 90 डिग्री. DFE किती आहे? हा 90 अँड हे परत 90. FG परपेंडिक्युलर टू D सेक FG परपेंडिक्युलर. बघा FG कोणाला परपेंडिक्युलर? D ला. सेक ही FG D ला परपेंडिक्युलर. आणि मग आता काय करायचं? बाय देअरफॉर बाय जिओमेट्रिक मीन, बाय जिओमेट्रिक मीन प्रॉपर्टी. काय सांगते प्रॉपर्टी? FG चा स्क्वेअर, FG स्क्वेअर इज इक्वल्स टू सी. FG स्क्वेअर इज इक्वल्स टू काय मग? बघा बरं, FG चा स्क्वेअर इज इक्वल्स टू DG इंटू G. DG इंटू GE, DG इंटू G. मग काय ते? FG चा स्क्वेअर, FG किती आहे? 12. मग 12 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू DG किती आहे? DG 8 इंटू G जसंच्या तसं GE. आता ह्या 12 चा स्क्वेअर म्हणजे 12 इंटू 12 हे, आणि हा 8 इकडे मल्टिप्लाय इकडे आणा, डिवाइड करेल, अँड दॅट इज इक्वल्स टू GE. बघा 4 2 जा 4 3 जा 4 2 जा 8, 4 3 जा 12, नंतर 2 1 जा 2, 2 6 जा 12, 6 3 जा 18. म्हणजेच काय आलं? GE इज इक्वल्स टू 6 3 जा 18 युनिट्स. 18 आलं. EG मिळालं. GE म्हणजेच GE मिळालं. पहिलं झालं. आता दुसरं FD म्हणजे हे FD. काय नाही, सिंपल बघा, ही आणि ही साइड दिली, ही काय फाइंड करायची? पायथागोरस थेरम. इन ट्रायंगल FGD, इन दुसरा ना, इन राइट अँगल्ड ट्रायंगल, इन राइट अँगल ट्रायंगल कोणता? DGF बाय व्हॉट? पायथागोरस थेरम अप्लाय करू आपण इथे. Pythagoras theorem. Therefore, by Pythagoras theorem, काय सांगतो हा पायथागोरस थेरम? बघा, ह्या हायपो इथे बघा, हा 90 डिग्री, मग ह्याचा समोरचा हायपो DF चा स्क्वेअर, DF स्क्वेअर इज इक्वल्स टू DG आणि GF, DG चा स्क्वेअर प्लस DG झाला आता FG चा स्क्वेअर, FG चा स्क्वेअर. चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. DG किती? 8, मग ह्या 8 चा स्क्वेअर प्लस FG किती आहे? 12, ह्या 12 चा स्क्वेअर. मग किती येईल बघा? 8 चा स्क्वेअर 64 प्लस 12 चा स्क्वेअर 144. म्हणजे याचं किती आलं? 4 प्लस 4 8, आणि ही 6 प्लस 4 10 कॅरी 1 म्हणजे 208. आता हे 208 आपल्याला त्याचं स्क्वेअर रूट होय बघा. DF म्हणजेच DF, देअरफॉर DF किती? स्क्वेअर रूट ऑफ 208. याच्यातून जर एखाद्याला नसेल जमत ते की कसं स्क्वेअर रूट काढायचं, त्याने सरळ काय करायचं? ते 208 ह्याच्यात घ्यायचं, त्याची फॅक्टर काढून बघायची पटपट. इथे बघा 2 1 जा 2, 2 0 जा 0, 2 4 जा 8, ह्याने ह्याला डिवाइड केलं. आता 2 5 जा 10 आणि 2 2 जा 4, परत 2 ने भाग जातो. 2 2 जा 4 एक उरला, 2 6 जा 12, परत 2 1 जा 2 आणि 2 3 जा 6.
13 टू 26 परत आता ह्याला भाग जात नाही म्हणजे तसाच. किती सिंपल, लगेच कळलं बघा. या दोघांपैकी एक जण बाहेर, ह्या दोघांपैकी एक जण बाहेर, 2 2 आणि हा एकटाच आहे म्हणजे हा रूट मध्ये फसेल. बरोबर आहे. याचं स्क्वेअर रूट काढताना कसे ह्याच्यातनं बघा इथे 2 into 2 हे एवढे लिहायची गरज नाही. इथे फक्त ह्या दोघांमधला एक येईल, या दोघांमधला एक बाहेर येईल आणि हे बाहेर निघू शकत नाही, तर मग आतमध्ये फसेल हा इंटू √13. कळतंय का? आता मी परत परत नाही सांगणार, एकदाच समजून घ्या हे काय करायचं बघा. रूट ऑफ 208, मग 208 चं स्क्वेअर रूट आहे ना, तर आपण काय करणार 208 त्याचे सगळे फॅक्टर लिहून काढा. 2 into 2 into 2 into 2 हे बघा 4 times 2 आणि इंटू 13 असं आहे. त्याच्यातलं ह्या दोघांपैकी एक एक बाहेर आणि हा एकटाच म्हणून फसून जाईल तो. मग काय लिहिते 2 बाहेर आला, ह्याच्यातला इंटू 2 बाहेर आला आणि ह्याच्यातला आला नाही म्हणजे फसला तो. 2 2 जा 4, ह्याला बाहेर निघता येते म्हणजे रूट मध्ये फसला. 4√13. कळलं का? ही कशाची व्हॅल्यू आली? डीएफ. आता बाकीच्या याच्यात मी डायरेक्ट तुम्हाला व्हॅल्यू सांगेन, हे समजून घ्या फक्त. आणि आता नेक्स्ट जे तिसरं आहे बघा, थर्ड मध्ये काय विचारलं? ईएफ म्हणजे हा वाला विचारला, हा ईएफ. आपल्याकडे काय काय आता इजी, हे बघा इजी पण आहे 18 आणि ईएफ विचारलंय. ईएफ म्हणजे ही वाली फाइंड करायची आपण. इथे परत पायथागोरस वापरायचं. जमेल का बघा? ईजीएफ इन ट्रायंगल ईजीएफ. बघा बरं, ईजीएफ मध्ये बाय पायथागोरस थेरम, इथे सुद्धा बाय पायथागोरस थेरम. काय मग ईएफ स्क्वेअर, ईएफ स्क्वेअर इज इक्वल टू बघा ईएफ स्क्वेअर ईजी आणि एफजी स्क्वेअर, ईजी स्क्वेअर प्लस एफजी स्क्वेअर. मला सांगा ईजी स्क्वेअर किती आहे? 18 चा स्क्वेअर प्लस नंतर 12 चा स्क्वेअर, इथे 12 चा स्क्वेअर. आता 18 चा स्क्वेअर किती आहे बघा बरं, 18 चा स्क्वेअर किती आहे? 324 प्लस 12 चा स्क्वेअर 144 अँड दॅट इज इक्वल टू, आता ह्याचं किती येईल बघा बरं मग. 4 + 4 8, 4 + 2 6, 3 + 1 4 म्हणजे 468. आता ह्याची परत तुम्ही तयार करायचं आहे. 468 याचे फॅक्टर्स तयार करायचे. बघा बरं काय येईल मग. 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, परत 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 7 जा 14. इकडे ह्याला काय होईल मग 3 ने भाग जाईल बघा. 3 3 जा 9, 2 उरले, 3 9 जा 27, परत 3 ने भाग जातो. 3 1 जा 3, 3 3 जा 9 आणि लास्टला 13 उरला, मग 13 1 जा 13. बघा बरं आता ईएफ स्क्वेअर इज इक्वल टू किती? 468. हा स्क्वेअर आहे, पण आपल्याला जर स्क्वेअर रूट घ्यायचं असेल तर हे रूट मध्ये फसेल असं. ह्याचं स्क्वेअर रूट काढताना बघा, आता ह्याचे स्क्वेअर रूट मध्ये हे एवढे आहेत त्याचे फॅक्टर्स. त्यातल्या ह्या दोघांपैकी एक जण डायरेक्ट लिहितोय मी. आता ह्या दोघांपैकी एक जण घेऊ आपण बाहेर. ह्या दोघांपैकी एक जण बघा 2 into 3, दोघांपैकी एक आला, हा एकटाच आहे मग त्याला रूट मध्ये घ्यायचं. जोडीतला एक बाहेर घ्यायचा, एकटा असेल त्याला सरळ रूट मध्ये टाकायचं. म्हणजेच काय आलं 3 2 जा 6√3 आणि हेच व्हॅल्यू कशाची आली? ईएफ. चला पटपट कॉपी करा बाळांनो. अगदी सिंपल आहे, फक्त थोडे कॅल्क्युलेशन्स दिले त्याच्यामध्ये. पटपट कॉपी करून घ्या फास्ट. पटपट लिहा. Okay, thank you students.